दिवाळी फराळ बनवताना सगळ्यात आधी सुरुवात करायला लागणारा पदार्थ म्हणजे अनारसे. पण एवढे आधी सुरुवात करून इतकी मेहनत करून जर अनारसे बिघडले तर मग सगळा मूड खराब होतो. त्यामुळे मग आजचा हा व्हिडिओ बघा. आज मी अगदी परफेक्ट प्रमाणात अगदी खुसखुशीत अनारसे बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर अनारसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे तांदूळ घेणार आहोत. तर अनारसे बनवण्यासाठी नेहमी जुना तांदूळ घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ असेल तर खूपच छान, रेशनच्या तांदळाचे अनारसे खूप छान होतात. तर इथे मी रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे. मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. तो 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात लागेल तांदूळ बुडतील एवढं पाणी टाकून आणि 3 दिवस आपल्याला लागोपाठ तांदूळ भिजवायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण परत बघू. दुसरा दिवस आहे. आपण आज तांदूळ बघतोय. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. आज दुसऱ्या दिवशी आपण तांदूळ उघडून बघतोय. तर यात थोडेसे तांदूळ फसफसून आलेले आहेत. तर हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. पुन्हा 1 ते 2 वेळा तांदूळ धुवायचे आणि पुन्हा त्यात स्वच्छ पाणी टाकून आपण पुन्हा ते भिजत ठेवायचे. हीच प्रोसेस आपल्याला पुढचे 3 दिवस लागोपाठ करायचे आहे आणि मग चौथ्या दिवशी तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचे आहेत. तर आज चौथा दिवस आहे. मी तांदूळ निथळून घेत आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. सगळे तांदूळ आपल्याला छान रोळून आणि काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यात कचकच असेल तर ती पण निघून जाईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला चाळणीत टाकून जरा वेळ निथळू द्यायचे आहेत. तांदूळ चांगले चाळणीत निथळले की मग एखादा कॉटनचा स्वच्छ कपडा किंवा उन्नी घ्यायची आणि मग ती फॅन खाली पसरवून तांदूळ त्याच्यावर टाकून पसरवून द्यायचे आणि 1 ते 1.5 तास आपल्याला तांदूळ छान सुकवून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, तांदूळ खूप कोरडे करायचे नाही किंवा खूप ओलसर पण ठेवायचे नाही. तांदूळ छान मध्यम सुकू द्यायचे. त्यातला ओलसरपणा पण पूर्णपणे जायला नको आणि ते खूप फडफडीत असे कोरडे पण व्हायला नको. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तांदूळ आपल्याला सुकवायचे आहेत. तर जेव्हा आपण तांदूळ असे मुठीमध्ये बांधतो आणि खाली टाकतो तेव्हा तांदूळ असे आपल्या हाताला थोडेसे 2-4 दाणे असे चिकटले पाहिजे. याचा अर्थ तांदूळ आपले बरोबर वाळलेले आहेत. खूप कोरडे पण झाले नाहीत आणि खूप ओलसर पण राहिले नाहीत. तर हे बघा, अशा पद्धतीने थोडे हाताला तांदूळ चिकटले पाहिजेत. इतपत ते आपल्याला सुकवायचे आहेत. तांदूळ सुकल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि ते छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ वाटून झाले की एक मैद्याची चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीने आपण ते पीठ चाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ चाळून घ्यायचं आहे आणि नंतर चाळून झाल्यानंतर जो चाळ उरणार आहे तो आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि त्यात पुन्हा थोडेसे तांदूळ टाकायचे आणि ते पुन्हा मिक्सरला वाटायचं. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे तांदूळ मिक्सरला वाटून छान मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपले सगळे तांदूळ वाटून झालेले आहेत. तर असं पीठ आपल्याला पाहिजे आहे. पिठात अजूनही थोडासा ओलसरपणा आहे. असे ओलसरच पीठ आपल्याला थोडंसं पाहिजे आहे. तेव्हा मग आपण जेव्हा त्यात गूळ कालवू तेव्हा तो गूळ त्यात व्यवस्थित मिक्स होईल आणि अनारसाचं पीठ व्यवस्थित तयार होईल. तर गूळ कालवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पिठाचं प्रमाण मोजून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण पिठाचं प्रमाण मोजणार आहोत त्याच वाटीने आपण गूळ पण मोजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे पीठ मोजून घेत आहे. तर ह्या वाटीने मोजून पीठ 3 वाट्या पीठ भरलेलं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. यातलं थोडं पीठ मी काढून ठेवलं आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपला अंदाज किती जरी बरोबर असला तर काही वेळा गूळ कमी पडतो किंवा मग गूळ कमी पडतो किंवा गूळ जास्त होतो. तर कमी झाल्यावर आपण गूळ कालवू शकतो, पण जास्त झाल्यानंतर त्यात कालवण्यासाठी हेच पीठ त्यात पाहिजे असतं.
त्याच्यामुळे थोडंसं पीठ आपण बाजूला काढूनच ठेवायचं नेहमी. तर मी यातलं थोडं पीठ काढून ठेवलं आहे आणि उरलेलं पीठ मोजलं तर ते 3 वाट्या पीठ भरलेलं आहे. तर इथे 3 वाट्या पिठासाठी मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. आधी मी 1.25 वाटीच गूळ घेतला होता, पण जेव्हा मी पिठात गूळ मिक्स केला तेव्हा मला थोडासा कमी वाटला, म्हणून मी पुन्हा 1/2 वाटी गूळ किसला आणि तो मी त्यात टाकला. आपण किसलेलाच गूळ घ्यायचा आहे. किसून किंवा चिरून गूळ आपण त्यात मिक्स करणार आहोत, म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी त्यात आता गूळ कालवून घेते. गूळ त्यात टाकल्यानंतर तो त्याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचा आहे. पण असंच हाताने गूळ मिक्स करायला बराच वेळ जातो, म्हणून मग आपण काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये ते गूळ कालवलेलं सगळं सारण भरायचं आणि थोडं थोडं करून मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं, म्हणजे मग गूळ त्यात चांगला मिक्स होतो आणि पीठ आणि गूळ चांगलं एकजीव होतं आणि सारण आपलं छान वाटून तयार होतं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी गूळ चांगला कालवून घेतलेला आहे त्या पिठामध्ये. आणि आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्यात थोडं थोडं करून सगळं सारण छान मिक्सरला वाटून घेते. अनारसे बनवताना पेशन्स फार महत्त्वाचे असतात. अगदी तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे तयार करेपर्यंत फार काळजीने आणि लक्षपूर्वक पीठ तयार करायला लागतं. नाहीतर जरा जरी आपलं दुर्लक्ष झालं तरी ते पीठ बिघडतं आणि अनारसे व्यवस्थित तयार होत नाही. दिवाळी फराळापैकी सगळ्यात आधी सुरुवात करायला लागणारा पदार्थ म्हणजे अनारसे आहेत आणि तेही तितकेच काळजीपूर्वक आपल्याला करायचे असतात. तर हे बघा, तुम्ही बघू शकता पीठ आपलं सगळं मिक्सरला वाटून तयार झालेलं आहे, पण अजून त्याचे व्यवस्थित गोळे तयार होत नाही आहेत, म्हणून मग मी त्यात अजून 1/2 वाटी गूळ किसला, तो पुन्हा त्यात मिक्स केला आणि मग त्यानंतर हे अशा पद्धतीने गोळे तयार व्हायला लागले. आता हे गोळे बनवून आणि मी डब्यामध्ये ठेवणार आहे. आता हे गोळे आपल्याला पुन्हा मुरण्यासाठी 3 दिवस ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे मग ते फर्मेंट होतील आणि आपले अनारसे छान जाळीदार तयार होतील. तर हे बघा, मी एका डब्यामध्ये हे सगळ्या पिठाचे गोळे अशा पद्धतीने बनवून आणि ठेवणार आहे आणि आता 3 दिवसानंतर आपण ते पुन्हा बघणार आहोत. तर 3 दिवस झालेले आहेत. आता आपण पीठ काढून बघू, तर पीठ आपलं छान मुरलेलं आहे. आता आपण लगेच एवढ्या सगळ्याचे अनारसे बनवणार नाही आहोत, त्यामुळे मग आपण फक्त एकच गोळा काढून घ्यायचा आहे. तो ताटात घेऊन आणि व्यवस्थित मळून आणि त्याचे अनारसे आपण बनवणार आहोत. तर हे बघा, मी आता एक गोळा काढून घेते. तो आता आपल्याला बराच वेळ चांगला रगडून अगदी मऊ गोळा होईपर्यंत आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. त्याचा अगदी मऊसूत चपातीच्या कणकेप्रमाणे गोळा तयार होतो, पण फक्त थोडासा वेळ लागतो. चांगलं मळून घ्यायला लागतं, म्हणजे मग गूळ चांगला थोडासा ओलसर होतो आणि त्याची छान कणिक तयार होते. तर हे बघा, अशा पद्धतीने रगडून त्याचा छान गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मी जे प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे त्या प्रमाणात अगदी परफेक्ट अनारसे तयार होतात. 3 दिवस तांदूळ भिजवायचे, 4थ्या दिवशी काढायचे, वाटायचे आणि मग त्याच्यात गूळ कालून पुन्हा 3 दिवस तांदूळ ते गोळे भिजत ठेवायचे. त्यानंतर अगदी परफेक्ट अनारसे तयार होतात. तर हे बघा, आपला गोळा आता छान मळून मऊ तयार झालेला आहे. आता आपल्याला ज्या साईजचे अनारसे पाहिजे त्या साईजचे छोटे छोटे एकसारखे गोळे करून आपण तयार करून घेऊ आधी पेढे, म्हणजे मग एकसारखे अनारसे तयार होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि मग नंतर आपण त्याचे अनारसे बनवणार आहोत. अनारसे खायला सगळ्यांनाच आवडतात, पण त्याची बनवण्याची पद्धत जरा किचकट असल्यामुळे बरेच जण बनवण्याचा कंटाळा करतात, कारण एवढी सगळी मेहनत करून जर अनारसे बिघडले
तर मग मात्र मूड खराब होतो. म्हणून मग बऱ्याच वेळा ते बनवण्याची भीती वाटते. तर तुम्ही माझी रेसिपी फॉलो करा, तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही. तर आता आपण जे पेढे बनवून घेतले होते त्याचे मी छान पारी बनवून घेतली आहे. नंतर मी इथे खसखस घेतलेली आहे एका प्लेटमध्ये. त्या खसखशीवर आपण अनारसा थापून घेणार आहोत. तर हे बघा, हाताला थोडंसं बोटांना तूप लावायचं आणि अशा पद्धतीने फिरवत फिरवत आपल्याला छान अनारसा तयार करून घ्यायचा आहे. मी एका बाजूला कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवून दिलं आहे. तुम्ही अनारसे कशातही बनवू शकता, तेलात किंवा तुपात. तर हे बघा, आपली खसखस आता छान लावून तयार झालेली आहे. मी पुन्हा तुम्हाला एक अनारसा बनवून दाखवते. तर अशा पद्धतीने बोटांना तूप लावून आणि दाबत दाबत छान आपण त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर खसखस वरती ठेवून आणि आपण दाबून छान प्रेस करून त्याला एका बाजूने खसखस छान लावून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने बोटांना थोडंसं तूप लावायचं म्हणजे ते चिकटत नाही. तर अशा पद्धतीने अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तेल पण आपलं आता छान तापून गेलं आहे. तर आपण तेल खूप कडक पण तापवायचं नाही, मंद आचेवर मध्यम तेल आपलं तापलं की अनारसा त्यात सोडायचा. त्याला सुरुवातीला अजिबात उलटणं लावायचं नाही. त्याचं त्याला छान फुलू द्यायचा आणि मग नंतर अनारसा असाही आपल्याला एकच बाजूने शिजवायचा असतो, दोन्ही बाजू त्याला उलटायच्या नसतात. त्याच्यामुळे पूर्ण शिजेपर्यंत त्याला आपण अजिबात हात लावायचा नाही. तर हे बघा, तुम्ही बघू शकता तेलामध्ये आपोआपच अनारशाला आता जाळी पडायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अनारसे बनवा, तुमचेही अनारसे अगदी परफेक्ट तयार होतील. तर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला अनारसा तळून घ्यायचा आहे. अनारसा खूप करपू पण द्यायचा नाही, खूप लालसर पण होऊ द्यायचा नाही, कारण तेलातून आपण जेव्हा अनारसा बाहेर काढतो त्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस जरा वेळ चालूच असते. त्याच्यामुळे त्याला आपोआपच सोनेरी रंग, अजून गडद रंग चढतो. म्हणून थोडा सोनेरी रंग आला की लगेच आपल्याला अनारसा काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला अनारसा आता छान तयार झाला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याला जाळी किती छान पडलेली आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीने अनारसे नक्की बनवून बघा, तुमचेही नक्की छान होतील. तुम्ही माझी पूर्ण रेसिपी फॉलो करा, तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही. मी सांगितलेलं प्रमाण आणि कृती तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे मग तुमचेही अनारसे छानच होतील. तर हे बघा, अशाच पद्धतीने आपण सगळे अनारसे तळून घ्यायचे आहेत आणि ते एखाद्या चाळणीवर निथळण्यासाठी ठेवायचे आहेत, कारण अनारस्यांना बरंच तेल असतं आणि मग ते तसेच ठेवले की तेलकट गिळल्या जात नाही. त्याच्यामुळे ते एखाद्या चाळणीवर उभे करून ठेवायचे, म्हणजे मग त्यातलं सगळं तेल निथळून जाईल आणि अनारसे तेलकट लागणार नाहीत खाताना. तर आपल्या अनारसा आता तळून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण आता सगळे अनारसे तळून घेतले आहेत. तर हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, किती छान अगदी आतपर्यंत अनारस्यांना जाळी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळे अनारसे किती छान सुबक असे तयार झालेले आहेत. तर तुम्हीही अशाच पद्धतीने अनारसे नक्की बनवून बघा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.